वचन निर्भीड पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी न्यूज। अहिल्यानगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी माहिती दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 22 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। अभय आगरकर यांनी सांगितले की 22 एप्रिल रोजी डॉक्टर सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 11 वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। त्याचबरोबर आमदार मोनिका राजडे, आमदार प्राध्यापक राम शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या मिरवणुकीला सुरुवात करणार आहेत। माळेवाडा वेस येथून विशाल गणपतीचं दर्शन घेत पंचवीर चावडी मार्गी माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वर्गीय वीर सावरकर चौक, दिल्ली गेट ते नीलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल। यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्र पक्षाचे कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचं आगरकर म्हणालेत। सुजय विखे पाटील यांनी मागील 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जिल्ह्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने असून देशात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी सुरू आहे। त्यामुळे सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, खबरदार पुढारी न्यूज, अहिल्यादेवीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।